हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल दिशा क्लासेस पुणे. आज आपण मॅथेमॅटिक्स पार्ट 2 फिफ्थ लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्री मधला थेरी पार्ट पाहणार आहोत. तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण मॅथ्स 2 मधील चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री पाहणार आहोत. पण आज आपण हा कोऑर्डिनेट जॉमेट्री चॅप्टर पाहण्याच्या अगोदर म्हणजे 9th स्टँडर्ड मध्ये आपण सेम चॅप्टर पाहिलेला आहे, कोऑर्डिनेट जॉमेट्री. त्याच्याबद्दल काय माहिती आहे का पहा बरं. गेल्या वर्षी आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये काय पाहिलेलं आहे, काय आठवत आहे का पहा. गेल्या वर्षी आपण याच्यामध्ये कोऑर्डिनेट जॉमेट्री 9th मध्ये हा सेम चॅप्टर झाला होता. त्याच्यामध्ये आपण नंबर लाईन पाहिली होती, हाऊ टू फाइंड दी कोऑर्डिनेट्स फॉर द गिवन नंबर, how to find the distance between the 2 points on the number line, and how we find the betweenness of the point present in the given line. हे कन्सेप्ट आपण 9th स्टँडर्ड मध्ये पाहिलेले आहे. त्याच्याच मदतीने आपण आज पुढचे पार्ट्स पाहणार आहोत. See what we see here for this year. Distance formula, section formula, slope of the line. हे तीन कन्सेप्ट ह्या सिलेबस मध्ये आता तुम्हाला इन्क्लूड आहे. डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे दोन पॉइंट्स असणार आहेत कुठेही XY प्लेन मध्ये. तर त्या दोन पॉइंट्सचे आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. मीन्स द कोऑर्डिनेट्स ऑफ द 2 पॉइंट्स आर गिवन, देन वी फाइंड द डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट्स. हा कन्सेप्ट आपण डिस्टन्स फॉर्म्युला मध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट आहे सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला म्हणजे एक सेगमेंट दिली असेल, त्या सेगमेंटला फॉर एक्झाम्पल इथं AB ही एक सेगमेंट दिलेली आहे. AB ही सेगमेंट मध्ये पॉइंट M इज एनी पॉइंट विच डिव्हाइड्स दिस सेगमेंट इन द रेशिओ ऑफ M:n. म्हणजे ह्या ठिकाणी A चा कोऑर्डिनेट आपल्याला माहित असणार आहे, B चा कोऑर्डिनेट माहित असणार आहे, आणि हा जो M पॉइंट आहे तो पॉइंट AB ला M:n रेशिओ मध्ये डिव्हाइड करतो. तर आपण M चा कोऑर्डिनेट फाइंड आउट करणार. Means such types of examples we can solve by using the section formula. आणि थर्ड आहे स्लोप ऑफ द लाईन. एक लाईन दिली असेल तर तिचा आपण स्लोप फाइंड आउट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल स्लोप मीन्स इन्क्लायनेशन ऑफ द लाईन. तर इथं आपण जर कन्सिडर केलं तर हा जो आहे, आता ही जी लाईन दिसते ही काय आहे, इन्क्लाइन म्हणजे तिरपी आहे लाईन. या लाईनचा आपण स्लोप कसा फाइंड आउट करणार, हा कॉन्सेप्ट आहे जो आपल्याला थर्ड पार्ट मध्ये पाहायचा आहे. ओके, देन हियर just we recall what we see in the 9th standard. See, we know that how to find the distance between any 2 points on the number line. If the coordinates of point P, Q and R are -1, -5 and 4 respectively, then find the length of the segment PQ and QR. आता इथं काय सांगितले पहा, नंबर लाईन दिलेली आहे, नंबर लाईन वर पॉइंट्स पण दिलेले आहेत. Then what is the coordinate of point Q? Anyone tell me? What is the coordinate of point Q? Q चा coordinate काय आहे? -5. Yes, -5. What is the coordinate of point R? 4. Means the number which denotes here the point, on that point the number shown number is the coordinate. And this is the number line. Okay, means here the coordinates of point P, Q, R are given. Then find the length of the segment PQ. आता PQ ची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. Means P is point here whose coordinate is -1 and Q is on the left side of point P whose coordinate is -5. आता आपल्याला PQ चा डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. See here, x1 and x2 are the coordinates of point A and B, and here x2 is greater than x1, then the length AB is equal to distance AB is equal to x2 minus x1. आता इथं कन्सिडर केलेला आहे पॉइंट A and पॉइंट B. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल घेतलं, इफ x1 and x2 आर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट A and B. A हा एक पॉइंट आहे नंबर लाईन वर आणि B हा एक पॉइंट आहे. A चा कोऑर्डिनेट आपण x1 कन्सिडर केला आणि B चा कोऑर्डिनेट आपण x2 कन्सिडर केला. x1 and x2 आर द नंबर शोन ऑन द नंबर लाईन. इफ हियर x2 is greater than x1, जर x2 हा x1 पेक्षा मोठा असेल, then the length of AB we can find x2 minus x1.
बघा, जर x2 आणि x1 हे त्या नंबर लाईनवरचे कोऑर्डिनेट्स आहेत. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्या नंबर लाईनवर त्या पॉइंटचा तो नंबर दाखवतात. आता जर x2 मोठा असेल तर आपण लेंथ कशी करणार, x2 मायनस x1 करणार. आणि जर x1 ग्रेटर असेल तर इफ x1 इज ग्रेटर दॅन x2 तर आपण ते डिस्टन्स x1 मायनस x2 पद्धतीने, म्हणजे जो कोऑर्डिनेट मोठा आहे त्याच्यामधून छोटा कोऑर्डिनेट आपण सबट्रॅक्ट करणार आणि दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला डिस्टन्स AB म्हणजे जी सेगमेंट AB आहे त्याची लेंथ मिळणार. ठीक आहे, आता इथे पहा, as shown in figure the coordinates of point P, Q, R is -1, -5 and 4 are respectively. Means the coordinate of point P चा coordinate हा 1 आहे. Okay, Q चा coordinate is -5 and the coordinate of point R is 4. हे 4 पॉइंट्सचे कोऑर्डिनेट आपण घेतलेले आहे. Then we find here distance PQ. आता आपल्याला डिस्टन्स PQ फाइंड आउट करायचा आहे. PQ. आता डिस्टन्स PQ कन्सिडर केला तर P चा कोऑर्डिनेट किती आहे? The coordinate of point P is -1. ठीक आहे, and the coordinate of point Q चा हा -5 आहे. आता याच्यामध्ये मग सांगा which is a greater, -1 ग्रेटर आहे की -5 ग्रेटर आहे? -1 greater than -5. Okay, then we take the difference between these two numbers. आता आपल्याला ह्या दोन नंबरचा डिफरन्स घ्यायचा आहे. सी ना, distance PQ is equal to -1 is a greater, so we subtract -5 from -1. -1 मोठा आहे, -5 छोटा आहे, म्हणून आपण -1 मधून -5 सबट्रॅक्ट करतोय. मीन्स -1 मायनस इन ब्रॅकेट -5. आता मायनस इंटू मायनस हा प्लस झाला, मीन्स -1 प्लस 5. आता इथं दोघांना डिफरंट साइन आहे म्हणजे आपण इथं सबट्रॅक्शन करणार अँड इट इज इक्वल टू 4. देन अगेन वी फाइंड डिस्टन्स QR. आता QR काढायचा आहे. Q चा कोऑर्डिनेट किती आहे? द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Q इज -5. ओके, अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट R चा कोऑर्डिनेट किती दिलेला आहे? It is equal to 4. Then which number is a greater here? 4 is a greater or -5 is a greater? 4. Okay, so here we take 4 minus -5. म्हणजे 4 हा मोठा आहे म्हणून 4 मधून आपण जो छोटा कोऑर्डिनेट आहे -5 तो सबट्रॅक्ट करतो. मग पुन्हा इथं मायनस मायनस प्लस झालं, मीन्स 4 + 5 मीन्स 9. द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट हिअर Q आणि R यांच्यामधील डिस्टन्स हे आपल्याला 9 युनिट्स मिळालेलं आहे. मीन्स युजिंग द सेम कन्सेप्ट वी फाइंड द डिस्टन्स बिटवीन द टू पॉइंट्स ऑन द सेम ऍक्सिस इन XY प्लेन. आता हा जो कन्सेप्ट आहे हा आपण फक्त नंबर लाईनवर पाहिलेला आहे. आता आपल्याला जे पाहायचं आहे ते XY प्लेन मध्ये पाहायचं आहे. XY प्लेन म्हणजे काय? मीन्स वी ड्रॉ X ऍक्सिस अँड वी ड्रॉ Y ऍक्सिस. जेव्हा आपण दोन्ही ऍक्सिसचा विचार करतो इट इज कॉल्ड एज अ XY प्लेन. म्हणजे आता ह्याच कन्सेप्टचा वापर करून जर दिलेला पॉइंट XY प्लेन मध्ये असेल तर आपण त्याचे कोऑर्डिनेट कसे फाइंड आउट करायचे हे पाहायचंय. Now let's we learn to find the distance between any two points on the axis. आता जो फर्स्ट कन्सेप्ट घ्यायचा आहे आपल्याला तो पॉइंट ऍक्सिस वर असेल. Axis means we decide here, we take it in consideration two axis. Means first one is the X axis. X axis चा आपण विचार करणार. If the point is lie on the Y axis. Y axis वर पण तो पॉइंट असेल तर त्याचं डिस्टन्स आपण कसं फाइंड आउट करणार हे पाहणार. See the first one. To find the distance between the two points on X axis that we see first and later on we see to find the distance between the two points on the Y axis. म्हणजे तो पॉइंट X ऍक्सिस वर असल्यावर आपण डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं आणि पॉइंट जर Y ऍक्सिस वर असल्यावर तर डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं. सी द फर्स्ट वन, इफ पॉइंट इज lie on the X axis. आता इथं फिगर मध्ये द हॉरिझॉन्टल लाईन means x dash is the X axis and the vertical line in the plane is y dash is the Y axis. आता ह्या X axis आणि Y axis वर जर कन्सिडर केलं तर we take here point A. आता A हा पॉइंट आपण घेतलेला आहे. The coordinate of point A is x10. पहा,
आता कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट दिल्यावर पहिला आपण एक्स कोऑर्डिनेट लिहितो आणि नंतर आपण वाय कोऑर्डिनेट लिहितो. ही पेअर आहे, ऑर्डर्ड पेअर ऑफ द coordinates. In this first we write x coordinate and then we write y coordinate. x coordinate म्हणजे x एक्सिस वरचा नंबर आपण फर्स्ट घेतो आणि y एक्सिसचा नंबर आपण सेकंड घेतो. आता x एक्सिस जर कन्सिडर केलं तर x एक्सिस वर कुठेही जरी आपण गेलो तर y एक्सिसची व्हॅल्यू किती आहे इथं? एक्स एक्सिस वर कुठेही गेलो तर वाय एक्सिसची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट आहे आणि इट इज 0 आणि ती किती आहे? 0 आहे. मग आपण लास्ट इयरला पाहिले पहा, व्हॉट इज द इक्वेशन ऑफ एक्स एक्सिस. आपण आन्सर काय केलं होतं? इक्वेशन ऑफ एक्स एक्सिस इज y इज इक्वल टू 0. का? तर एक्स एक्सिस वर कुठेही पॉइंट जर कन्सिडर केला तर y कोऑर्डिनेट हा 0 येतो. and what is the equation of y axis? y axis चं आपण इक्वेशन काय केलं होतं? y axis वर कुठेही जा तुम्ही तर x कोऑर्डिनेट हा फिक्स असतो. मीन्स द इक्वेशन ऑफ y axis इज x इज इक्वल टू 0. हे आपण 9th स्टँडर्ड मध्ये पाहिले. ठीक आहे. आता आपण विचार करतो की दोन पॉइंट हे x एक्सिस वर आहेत. मीन्स वी कन्सिडर हिअर पॉइंट A विच हॅव्हिंग द कोऑर्डिनेट्स x1 0. आता तुम्हाला लक्षात आलं असेल इथं y कोऑर्डिनेट का 0 घेतलेला आहे? बिकॉज दिस पॉइंट इज लाई ऑन दी एक्स एक्सिस. एक्स एक्सिस वर पॉइंट आहे म्हणून एक्स एक्सिस वर y कोऑर्डिनेट हा 0 असतो. अँड देन वी टेक सेकंड पॉइंट. आता आपण सेकंड पॉइंट घेतलाय, पॉइंट B. B चा कोऑर्डिनेट किती आहे? x2 0. जे दोन पॉइंट्स आपण इथं कन्सिडर केले, A x1 0 and B x2 0. आता आपल्याला डिस्टन्स AB फाइंड आउट करायचा आहे. बघा फक्त आपण एक्स एक्सिस वर असलेल्याचा विचार करतो. Then how we find the distance AB? आता इथं आपल्याला डिस्टन्स AB फाइंड आउट करायचा आहे. In above figure, point A in bracket x1 0 and point B in bracket x2 0 are the coordinates and these points are lie on the x-axis. ठीक आहे. आता इथं x1 आहे आणि x2 आहे कारण y कोऑर्डिनेट हा सेम आहे त्यामुळे आपण x कोऑर्डिनेटचा विचार करणार. आता मला सांगा which coordinate is a greater, x1 is a greater or x2 is a greater? आता ही नंबर लाईन तुम्ही yes, x2 is a greater. Means x2 is a greater than x1. आता ह्या सिच्युएशनला x2 is a greater than x1 आहे. So here we find distance AB is equal to x2 minus x1. बघा पॉइंट x एक्सिस वर आहे. जर पॉइंट x एक्सिस वर असेल तर मोठ्या कोऑर्डिनेट मधनं आपण छोटा कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करतोय. आधीच्या स्लाइड मध्ये आपण तेच पाहिलं, नंबर लाईन वर जर कुठले दोन पॉइंट्स असतील तर मोठ्या कोऑर्डिनेट मधून आपण छोटा कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करतो. ठीक आहे. तोच कन्सेप्ट आपण इथं घेतला. पण इथं काय आलं, ऍक्सिसचा विचार करतो म्हणजे आपल्याला कोऑर्डिनेट हा ऑर्डर्ड पेअर मध्ये आलाय आणि एक्स ऍक्सिसवर आपण पॉइंट घेतलेत म्हणजे y कोऑर्डिनेट 0 आहे म्हणून आपण x कोऑर्डिनेटचा विचार केला आणि x कोऑर्डिनेट मध्ये x2 इज ग्रेटर दॅन x1. सो हिअर वी फाइंड डिस्टन्स AB इज इक्वल टू x2 मायनस x1. ठीक आहे. जे x एक्सिस वर असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करणार, डिस्टन्स AB इज इक्वल टू x2 मायनस x1. देन वी सी नेक्स्ट वन, इफ द पॉइंट्स आर लाई ऑन दी y एक्सिस. आता पॉइंट्स जर y एक्सिस वर लाई असतील तर त्याचा डिस्टन्स आपण कसं फाइंड आउट करणार? सी इन फिगर 2 पॉइंट्स आर टेकन हिअर. फर्स्ट वन इज अ P. आता P हा एक पॉइंट घेतला आपण आणि सेकंड वन Q हा एक पॉइंट घेतला. The coordinate of point P is 0, y1. आता इथे पहा, what is the equation of y axis? आत्ताच सांगितलं मी, x is equal to 0. हे का? तर x axis वर कुठेही जर पॉइंट घेतला आपण, सॉरी y axis वर कुठेही जर आपण पॉइंट घेतला तर त्या y axis वर आपण गेलो तर x axis ची व्हॅल्यू ही 0 असते इथे. म्हणून द इक्वेशन ऑफ दी y axis is x is equal to 0. म्हणजे x axis वर कुठेही जा, सॉरी y ऍक्सिस वर तुम्ही कुठेही जा, y ऍक्सिस वर कुठेही गेला तर x ची व्हॅल्यू ही 0 आहे म्हणून आपण P चा कोऑर्डिनेट हा 0 y1 कन्सिडर केला आणि Q चा कोऑर्डिनेट 0 y2 कन्सिडर केला. बघा y1 y2 हे y कोऑर्डिनेट्स आहेत आणि x कोऑर्डिनेट 0 0 आहे. आता मला इथं सांगा, जर डिस्टन्स PQ काढायचा असेल तर आपण विचार कोणाचा करणार? बोला. x कोऑर्डिनेट तर आता इथं 0 0 आहे.
y कोऑर्डिनेट हा डिफरंट आहे. म्हणजेच आपल्याला इथं PQ चं जर डिस्टन्स काढायचं असेल तर y2 आणि y1 याचा विचार करावा लागेल. ओके. सी इन अबव फिगर द पॉइंट P having a coordinate 0 y1, point Q having a coordinate 0 y2 are on the y axis such that. आता इथं आपल्याला कंडिशन पाहिजे. आता इथं जर पॉइंट पाहिला तर P चा y कोऑर्डिनेट y1 आहे आणि Q चा y कोऑर्डिनेट y2 आहे. मोठा कोण आहे? फिगर मध्ये पाहिलं तर लक्षात येईल y2 मोठा आहे. Y2. येस, y2 इज ग्रेटर दॅन y1. आता इथं y2 ग्रेटर आहे. मीन्स हिअर वी फाइंड डिस्टन्स PQ इज इक्वल टू y2 मायनस y1. म्हणजे y ऍक्सिस वर जर असेल तर आपण त्या y कोऑर्डिनेट्सचा डिफरन्स घेणार. x ऍक्सिस वर असेल तर आपण त्या x कोऑर्डिनेटचा डिफरन्स घेणार. Means we consider if point is lie on the x-axis, then we find distance between 2 points by using x2 minus x1. If the points are lie on the y-axis, then we use the formula is y2 minus y1. Then now we see the second part. See, to find the distance between the 2 points, if the segment joining the points is parallel to any one axis in the xy plane. आता सेकंड कन्सेप्ट घेतो. मगाशी आपण काय पाहिलं? जर पॉइंट x ऍक्सिस वर असेल तर काय करायचं? y ऍक्सिस वर असेल तर काय करायचं? आता काय आहे? इफ द लाईन सेगमेंट जॉइनिंग द 2 पॉइंट्स इज पॅरलल टू एनी वन ऍक्सिस. म्हणजे 2 पॉइंट्स आहेत, 2 पॉइंट्सला जॉईन करणारी जी सेगमेंट आहे ती सेगमेंट जर ऍक्सिसला पॅरलल असेल तर आपण त्याचं डिस्टन्स कसं फाइंड आउट करणार? सी द फर्स्ट वन. सी इन द फिगर. In xy plane, point A having a coordinate x1, y1 and point B having a coordinate x2, y1. बघा, परत कोऑर्डिनेट सांगते मी. A x1, y1, B x2, y1 means in these 2 points which coordinate is the same? कोणता कोऑर्डिनेट सारखा आहे? Y1. Y1, correct. Y1 coordinate means y coordinate is the same. Means if y coordinate is the same, then we say that this segment means AB is parallel to the x-axis. हा जनरल मीनिंग आहे. जर y coordinate हा इक्वल असेल, y coordinate जर इक्वल असेल तर ती जी सेगमेंट असते ती सेगमेंट ही x-axis ला पॅरलल असते. ओके. मीन्स AB इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. म्हणजे फर्स्ट कॉन्सेप्ट आपण काय फाइंड आउट करतो? तर आपल्याला डिस्टन्स AB फाइंड आउट करायचा आहे अँड धिस AB इज पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. ती एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. सी इन फिगर सेग AB इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. y कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A and B आर इक्वल. तो काही असू शकेल. म्हणजे ह्या ठिकाणी y ची जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू इथे y1 म्हणून कन्सिडर केलेली आहे. Means in both the points the y coordinate is equal. Then draw AL. आता AL ही लाईन मी ड्रॉ केली on the x axis and BM ह्या दोन लाईन मी ड्रॉ केल्या. ओके. Then see quadrilateral ABML is a form. आता हा quadrilateral तयार झालेला आहे. It is a rectangle. याला आपण rectangle कन्सिडर केलं का? तर अँगल L is a 90 degree, angle M is a 90 degree, adjacent angles are right angles. Therefore, it is a rectangle. म्हणजे हा रेक्टँगल आहे. याचा अर्थ काय झाला? की AB is congruent to LM. हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा रेक्टँगल झाला. मीन्स अपोजिट साइड्स आर इक्वल. मीन्स AB is equal to LM. म्हणजे AB चं जेवढं डिस्टन्स असणार आहे तेवढंच डिस्टन्स LM चं असणार आहे. आता L and M, these points are lie on the x-axis. हे x-axis वर आहे. Means the coordinate of point L is x10. Coordinate of point M is x20. आता हे दोन पॉइंट x-axis वर आहेत. मग आपण LM चं डिस्टन्स कसं फाइंड आउट करणार? आत्ताच पाहिलं. If the 2 points are lie on the x-axis, then we find the distance by using कोणता फॉर्म्युला घेतला आपण? X2 minus X1. Yes, x2 minus x1 means we find distance LM is
x2 मायनस x1. डिस्टन्स LM आपण फाइंड आउट करतोय. कसं फाइंड आउट केलं? x2 मायनस x1. पण हेच डिस्टन्स LM कोणाला इक्वल आहे? इट इज इक्वल टू AB. देन वी फाइंड डिस्टन्स AB इज इक्वल टू x2 मायनस x1. म्हणजे जर सेगमेंट जॉईन केलेली सेगमेंट जर x ऍक्सिसला पॅरलल असेल तर इन शॉर्ट आपल्याला त्याचं डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं आहे? इफ इट इज अ पॅरलल टू द x ऍक्सिस देन वी टेक इट इन कन्सिडरेशन x कोऑर्डिनेट. तर आपल्याला x कोऑर्डिनेटचा विचार करायचा आहे. y कोऑर्डिनेट हा कॉन्स्टंट आहे, त्यामुळे y कोऑर्डिनेटचा आपण विचार नाही करणार. x कोऑर्डिनेट हा डिफरंट आहे, म्हणून x2 मायनस x1. म्हणजे डायरेक्ट आपण सांगू शकतो इफ the line segment joining to the parallel the line segment joining is parallel to the x-axis, then we find the distance of that segment by taking in consideration that is x2 minus x1. हा कॉन्सेप्ट का आला का बघा. जर x ऍक्सिस ला पॅरलल असेल सेगमेंट तर आपण x2 मायनस x1 हा फॉर्म्युला यूज करून डिस्टन्स फाइंड आउट करणार. ठीक आहे. आता सेकंड काय येईल पॉसिबिलिटी सांगा. आपण फर्स्ट पाहिलं इफ इट इज अ पॅरलल टू x ऍक्सिस. नेक्स्ट काय असेल? व्हॉट इज द सेकंड पॉसिबिलिटी? द लाईन सेगमेंट जॉईनिंग इज पॅरलल टू दी y ऍक्सिस. आता आपल्याला y ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचा विचार करायचा. इन फिगर सेग PQ. आता ही जी PQ फिगर आहे, सेगमेंट आहे, मी रेड कलरने दाखवतोय पहा. दिस PQ इज पॅरलल टू द y ऍक्सिस. X coordinate of point P and Q are equal. पहा, the coordinate of point P x1 y2 and coordinate of point Q x1 y1. आता ह्याच्यामध्ये कोणता कोऑर्डिनेट इक्वल आहे? X. कोऑर्डिनेट येस x1 इज इक्वल इन बोथ. म्हणजे x कोऑर्डिनेट हा सेम आहे. म्हणजे अर्थ असा इफ लाईन इज पॅरलल टू y ऍक्सिस देन इट्स x कोऑर्डिनेट इज अ सेम. मग त्यावेळी x कोऑर्डिनेट हा सेम असतो. ठीक आहे. आता ही PQ आहे. नेक्स्ट आपण काय पाहिलं पहा. ड्रॉ सेक PR. आता आपण PR ड्रॉ केली ऑन y ऍक्सिस अँड अगेन QS परपेंडिक्युलर टू द y ऍक्सिस. सॉरी इथं y ऍक्सिस पाहिजे. परपेंडिक्युलर टू द y ऍक्सिस. ह्या दोन्ही लाईन आपण y ऍक्सिसला परपेंडिक्युलर काढल्या. मीन्स PR इज परपेंडिक्युलर टू y ऍक्सिस, QS इज परपेंडिक्युलर टू y ऍक्सिस. म्हणजे याचा अर्थ काय झाला बघा बरं. अँगल R and angle S are right angles. Means here form quadrilateral PQSR is a rectangle. हा रेक्टँगल झाला. Means here PQ is equal to RS. PQ कोणाशी इक्वल आहे? तर RS ची आहे. आता आपण जर ही PR फाइंड आउट केली तर R हा पॉइंट y ऍक्सिस वर आहे. Means if the point is lie on the y axis then the x coordinate is 0. And again here S is lie on the y axis therefore its x coordinate is also 0. मग आता y कोऑर्डिनेट डिफरन्स आहे. मग आपण RS ची लेंथ कशी फाइंड आउट करणार? सांगू शकाल मला? हाऊ वी फाइंड डिस्टन्स RS? y2 minus y1. Yes, RS is equal to y2 minus y1. आता RS ची व्हॅल्यू जर y2 minus y1 असेल तर PQ ची व्हॅल्यू किती येईल? y2 minus y1. y2 minus y1. Means distance PQ is equal to y2 minus y1. बघा, आता इन शॉर्ट मध्ये आपल्या लक्षात कसं ठेवायचं आहे? If a line is a parallel to x axis, then we take x2 minus x1. If a line is a parallel to y axis, then we find y2 minus y1. हे जनरली आपल्याला 1 मार्काचे क्वेश्चन्स विचारतात. ठीक आहे. आता इथं आपण विचार केला की ती लाईन x ऍक्सिसला पॅरलल आहे, ती लाईन y ऍक्सिसला पॅरलल आहे. अजून काय पॉसिबिलिटी असू शकते ती पॉइंट्स किंवा ती सेगमेंट जॉईन केलेली? पहा, आपण XY प्लेन मध्ये विचार करतोय. पॉसिबिलिटी फर्स्ट काय कन्सिडर केली की आपण ती सेगमेंट ही x ऍक्सिसला पॅरलल आहे. सेकंड आपण पॉसिबिलिटी कन्सिडर केली की ती सेगमेंट आहे ती y ऍक्सिसला पॅरलल आहे. थर्ड काय असू शकेल? प्रत्येक वेळी ती जॉईन केलेली सेगमेंट पॅरलल असू शकेलच का? बोला.
नो टीचर. No, it is not parallel. कायमच ती parallel असेल असं नाही. Then we see here third point, if that point X, A and B are lie in the XY plane. आता A and B कसेही पॉइंट कुठेही ते lie आहेत. म्हणजे AB ही सेगमेंट न X ऍक्सिसला पॅरलल आहे न ती Y ऍक्सिसला पॅरलल आहे. तर अशा वेळी आपण डिस्टन्स कसं फाइंड आउट करणार? दॅट इज द कन्सेप्ट इज रिलेटेड विथ द डिस्टन्स फॉर्म्युला. म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला कसा तयार झाला हे आपण पाहणार आहोत. सी द फिगर. X axis, Y axis is here. In this XY plane, point A having a coordinate. आता आपण point A पाहतो. A चा coordinate x1, y1 आहे. And the point B having a coordinate x2, y2. आता x2, y2 आणि x1, y1 means both coordinates are the different. दोघांचे दोन्ही coordinates different आहेत पहा. Means the line segment AB. The line segment joining AB is a form. Here AB is not parallel to x-axis and it is not parallel to y-axis. आता ही जी सेगमेंट AB तयार झालेली आहे ती कोणालाच पॅरलल नाहीये. x-axisला पण नाहीये आणि y-axisला पण नाहीये. पण आपल्याला डिस्टन्स AB फाइंड आउट करायचा आहे. तरी पण आपल्याला डिस्टन्स AB फाइंड आउट करायचा आहे. हाऊ टू फाइंड डिस्टन्स AB? सी हियर. इन फिगर x1, y1, सॉरी इथे कॉमा आहे, and x2, y2 are any two points in xy plane. आता इथे जर आपण कन्सिडर केलं तर x1, y1 is the coordinate of point A. आपण A पॉइंट कन्सिडर केलं. And x2, y2 are the coordinates of point B आहे. ठीक आहे. हे दोन पॉइंट्स आपण विचारात घेतो. सी फ्रॉम पॉइंट B. आता B जर आहे पॉइंट आपण ड्रॉ BP ऑन द एक्स एक्सिस. आता B पॉइंट जर कन्सिडर केला तर B पासून आपण काय केलं? एक्स एक्सिस वर BP ही परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. पहा BP म्हणजे एक परपेंडिक्युलर लाईन पॉइंट B पासून ड्रॉ केली. सिमिलरली फ्रॉम पॉइंट A ड्रॉ परपेंडिक्युलर AD ऑन सेगमेंट BP. म्हणजे BP फर्स्ट ड्रॉ केली आणि त्या BP वर पॉइंट A पासून आपण AD एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली. मीन्स हियर वी गेट ट्रायंगल BDA. आता पहा BP is parallel to y axis. आहे का पहा फिगर मध्ये? BP is parallel to y axis and AD is parallel to what we say here? AD is parallel to AD कोणाला पॅरलल दिसतीये? X axis. X axis, correct. Means BP is parallel to BD or BP is parallel to y axis and AD is parallel to x axis. Okay. आता इथं आपण BP चा विचार करतोय. The x coordinate of point D is x2. आता आपल्याला D चा कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. D आपण हा पॉइंट घेतलाय. AD is perpendicular. पण D चा कोऑर्डिनेट काय असेल? तर D पासून जर आपण x ऍक्सिस वर गेलो तर ही x ऍक्सिस वरची जी व्हॅल्यू आहे ही x2 आहे. ठीक आहे. मीन्स द x कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट D इज x2 आणि y कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा असेल तर आपण y ऍक्सिस वर गेलो. मग y ऍक्सिस वर हा जो कोऑर्डिनेट आहे तो y1 आहे. ठीक आहे. म्हणजे D चा कोऑर्डिनेट आपल्याला x2, y1 मिळाला. ओके. सेगमेंट AD इज पॅरलल टू दी एक्स एक्सिस. आता सेगमेंट AD चा विचार केला तर AD इज पॅरलल टू दी एक्स एक्सिस. एक्स एक्सिसला ती पॅरलल आहे. ओके. मीन्स द y कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट D इज y1. म्हणून आता ही पॅरललचा विचार केला तर y कोऑर्डिनेटचा पॉइंट D चा y कोऑर्डिनेट हा y1 आला. बघा म्हणजे या पॅरलल लाईनचा जर आपण हिशोब केला तर D चा कोऑर्डिनेट आपल्याला काय मिळाला? x2, y1. ज्यावेळी एखादा पॉइंट आपण y ऍक्सिस कन्सिडर करतो तर x कोऑर्डिनेट काढायचा असेल तर x कोऑर्डिनेट वर आपल्याला परपेंडिक्युलर लाईन काढायची आणि तिथं x कोऑर्डिनेट जो असेल तो त्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट असतो. ठीक आहे. आणि y कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं असेल तर y ऍक्सिस वर आपण परपेंडिक्युलर लाईन काढणार. आपण 9th मध्ये पाहिले बघा प्लॉटिंग ऑफ पॉइंट्स इन द XY प्लेन ऑन द ग्राफ पेपर. ग्राफ पेपर आपण गेल्या वर्षी पॉइंट्स प्लॉट केले होते. फॉर एक्झाम्पल आपण -1 आणि 3 हा पॉइंट प्लॉट करणार होतो. मग -1 ची पोझिशन आणि 3 हा कोऑर्डिनेट कुठल्या कोऑर्डिनेट मध्ये येईल तो विचार करून आपण पॉइंट्स प्लॉट केलते.
तसंच आपण इथं काय केलं, डी हा पॉइंट कन्सिडर केला आणि डी चे कोऑर्डिनेट फाइंड आउट केले. एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट करण्यासाठी डी वरून मी एक्स एक्सिस वर परपेंडिक्युलर लाईन काढली, ती व्हॅल्यू आपल्याला x2 मिळाली. डी वरून आपण y एक्सिस वर परपेंडिक्युलर लाईन काढली, आपल्याला y1 मिळालं. म्हणजे डी चा कोऑर्डिनेट हा x2 y1 आहे. ठीक आहे. आता इथे एडी डिस्टन्स एडी आपल्याला फाइंड आउट करायचंय. बघा, डिस्टन्स एडी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एडी कोणाला पॅरलल आहे? बोला. एक्स ऍक्सिसला. एक्स एक्सिसला पॅरलल आहे. मग डिस्टन्स एडी आपण कसं फाइंड आउट करणार? एक्स एक्सिसला पॅरलल असेल तर x2 मायनस x1. येस, x2 मायनस x1 केलं म्हणजे डिस्टन्स आपण एडी फाइंड आउट केलं, x2 मायनस x1. आता आपल्याला डिस्टन्स बीडी फाइंड आउट करायचं आहे. बीडी कसं फाइंड आउट करणार? इट इज पॅरलल टू वाय एक्सिस. तो वाय एक्सिसला आहे म्हणजे डिस्टन्स काय येईल त्याचं? y2 minus करेक्ट, y2 minus y1. y2 मायनस y1. बघा, म्हणजे आपण डिस्टन्स AB फाइंड आउट केलं, डिस्टन्स BD फाइंड आउट केलं, दोघांचं डिस्टन्स आपल्याला मिळालं. पण आपला एम काय आहे? कोणाचं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे? बोला. AB. एबीचं फाइंड आउट करायचं आहे. मग जर आपल्याला एडीचं डिस्टन्स माहित असेल, बीडीचं डिस्टन्स माहित असेल, तर आपण एबीचं डिस्टन्स कसं फाइंड आउट करणार? By Pythagoras theorem. Yes, correct. By Pythagoras theorem. See, the triangle ADB is a right angle triangle. हा right angle triangle तयार झालाय. इथं AD ची लेंथ माहित झाली, BD ची लेंथ माहित झाली. म्हणजे ह्या ठिकाणी आपण पायथागोरस थेरमने फॉर्म्युला इन राईट अँगल ट्रायंगल AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर घेतला आपण. ठीक आहे. आता AD ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, BD ची व्हॅल्यू पण आपण फाइंड आउट केली. ती व्हॅल्यू जर ह्याच्यामध्ये घातलं तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल? बघा, AD ची व्हॅल्यू आपण घेतली x2 मायनस x1 आणि स्क्वेअर आहे म्हणजे x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BD ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, ती y2 मायनस y1 आहे आणि BD स्क्वेअर आहे म्हणजे इथं आली y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ही व्हॅल्यू मिळाली कोणाची? इट इज इक्वल टू AB स्क्वेअर. बरोबर आहे. आपल्याला AB ची व्हॅल्यू काढायची. मग AB ची व्हॅल्यू काढायला आपल्याला काय करावं लागेल? स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. येस, बाय टेकिंग स्क्वेअर रूट आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. ओके. आता इथं स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे व्हॅल्यू काय आली पहा. AB इज इक्वल टू अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा आपला फायनल फॉर्म्युला आहे. जर कोणत्याही दोन पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिले असतील तर आपण त्याचं डिस्टन्स कसं फाइंड आउट करणार? अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता वर हा जो थेरी पार्ट झालाय हा तुम्हाला प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचा गरज नाही. आपल्याला फॉर्म्युला क्वेश्चन कसा असेल? फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट A and B if the coordinate of point A is x1 y1 and coordinate of point B is x2 y2. म्हणजे A चे कोऑर्डिनेट B चे कोऑर्डिनेट्स दिले असणार. मग आपण AB चे डिस्टन्स फाइंड आउट करायचं. कसं फाइंड आउट करायचं? बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. म्हणजे हा जो फॉर्म्युला आपल्याला मिळाला AB इज इक्वल टू अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस फॉर्म्युला इज नोन ॲज डिस्टन्स फॉर्म्युला. मग याच्या सहाय्याने आपण कुठलेही दोन पॉइंट्स दिले तर त्याच्यातील आपण डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फ्रेंड्स वन्स अगेन.